हाय स्टुडंट्स, आपण आज ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पार्ट 1 हा लेसन स्टार्ट करणार आहोत. याआधी आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट हा टॉपिक पाहिला होता. त्याचा मिसलेनियस तुम्हाला सगळा सोडवायचा आहे आणि त्यात जे डाऊट्स असतील ते नंबर्स मला व्हॉट्सअपला सेंड करा. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला पुन्हा दाखवेन. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हा जो पार्ट आहे याच्यामध्ये एक 80 to 90% पार्ट 80 to 90% पार्ट हा 10th स्टँडर्डशी रिलेटेड आहे. 10वीत आपण जे आयडेंटिटीज वगैरे शिकलो होतो त्यावरून काही शो दॅटचे वगैरे प्रॉब्लेम पाहिले होते, किंवा मी तुम्हाला जे लोक आपल्याकडे 10वीत क्लासला होते तुम्हाला माहिती आहे की आपण शेवटी हॉट क्वेश्चन जे सोडवत होतो त्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स मी हे जे 11वीच्या पुस्तकात आहेत त्यातले सुद्धा मी तुम्हाला त्याच वेळी दाखवलेले होते. पण आता थोडासा अप्रोच मात्र थोडा वेगळा आहे. म्हणजे आपल्या ज्या पूर्वीच्या ज्या 6 बेसिक डेफिनेशन्स होत्या, साइन थिटा, अपोजिट अपॉन हायपोटेनस, कॉस थिटा, ऍडजसंट अपॉन हायपोटेनस, याच डेफिनेशन आता तुम्ही इन टर्म्स ऑफ एक्स, वाय आणि आर म्हणजे रेडियस, या फॉर्म मध्ये आपण या डेफिनेशन सांगणार आहोत. एक्स, वाय आणि आर या फॉर्म मध्ये. आता या संपूर्ण चॅप्टर मध्ये लागणारा जो नेहमी लागणारा भाग आहे तो म्हणजे डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस काय असतं. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस हे काय असतं. यासाठी इथं आपण एक कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ केली. बघा, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, इथं मी एक पी पॉइंट प्लॉट केलेला आहे. आता आपल्याला याचे कोऑर्डिनेट्स बघायचे. व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पॉइंट पी चं एक्स ऍक्सिस वरचं रीडिंग पाहता आणि ते इथे एक्स कोऑर्डिनेट म्हणून लिहिता. नंतर त्याचं वाय ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स तुम्ही पाहता आणि हे डिस्टन्स इथे लिहिलेलं असतं. म्हणजे थोडक्यात जर पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स 4, 3 असे असतील आणि पी पॉइंट मधून आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर जर 2 परपेंडिक्युलर्स ड्रॉ केले तर ओरिजिन पासून त्या फूट ऑफ द परपेंडिक्युलर हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे ते ऍक्च्युअली नंबर लाईन वर तुम्हाला डायरेक्ट दिसतं आपल्याला 4 युनिट्स, पण ते डिस्टन्स ऍक्च्युअली पॉइंट पी चा एक्स कोऑर्डिनेट जो आहे तेवढा आहे. पण मी नंतर असं म्हणायला लागेल मॉड ऑफ एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी, मॉड्युलस आहे. का तर जेव्हा हा पॉइंट पी इकडे जर कुठे या बाजूला वगैरे असेल, एस्पेशली इथं असेल, तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह, कधी वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असू शकतो. पण समजा एक्स कोऑर्डिनेट किंवा वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह असेल तर तुमचं डिस्टन्स निगेटिव्ह तुम्ही सांगणार का? नाही, डिस्टन्स हे कायमच पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणून मॉड ऑफ एक्स कोऑर्डिनेट म्हणायचं. आणि इथं जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हे जे इथे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स ओरिजिन पासून हे डिस्टन्स, ते डिस्टन्स 3 युनिट्स इतकं आहे. ऍक्च्युअली ते वाय कोऑर्डिनेट एवढं आहे. म्हणजे हे डिस्टन्स म्हणजेच हे डिस्टन्स बरं का. इथं रेक्टँगल असताना अपोजिट साइड्स कॉम्बिनेट असतात, त्यामुळे हे डिस्टन्स जे आहे ते 3 युनिट्स इतकं आहे. आणि हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, आडवं डिस्टन्स, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, हे बघा हा रेक्टँगल आहे, अपोजिट साइड्स कॉम्बिनेट असणार, त्यामुळे 0 to 4 आणि इथे हे डिस्टन्स देखील 4 युनिट्स असणार. म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादा पॉइंट पी एक्स वाय प्लेन मध्ये प्लॉट केलेला असेल तेव्हा पॉइंट पी पासून एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हे जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे, उभं व्हर्टिकल डिस्टन्स, व्हर्टिकल म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते मॉड ऑफ एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी एवढं आहे. या कन्सेप्टवर संपूर्ण ट्रिग्नोमेट्रिक रेशो सगळे अवलंबून आहे, त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. हे जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे हे मॉड ऑफ एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इतकं आहे. आणि हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे पॉइंट पी चं वाय ऍक्सिस पासूनचं जे डिस्टन्स आहे ते मॉड ऑफ, हे व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते मॉड ऑफ वाय कोऑर्डिनेट आहे, सॉरी मॉड ऑफ वाय कोऑर्डिनेट आहे. आणि हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, हे जे डिस्टन्स आहे हे मॉड ऑफ एक्स कोऑर्डिनेट एवढं आहे. म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस तुम्ही एखादा पॉइंट पी एक्स वाय प्लॉट करत असता कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये, पॉइंट पी एक्स वाय असं जर आपण पॉइंट एखादा प्लॉट केला
आणि या पॉइंट पी पासून जर आपण परपेंडिक्युलर दोन ड्रॉ केले एक्स आणि वाय ऍक्सिस वर असे, तर हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे हे मॉड ऑफ एक्स कोऑर्डिनेट एवढं असतं आणि जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे उभं डिस्टन्स आहे ते मॉड ऑफ वाय कोऑर्डिनेट एवढं असतं. म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स मॉड ऑफ एक्स कोऑर्डिनेट आणि व्हर्टिकल डिस्टन्स मॉड ऑफ वाय कोऑर्डिनेट. ही कन्सेप्ट तुम्हाला नेहमी लागणार आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. परत बघा, हे जे व्हर्टिकल उभं डिस्टन्स आहे व्हर्टिकल डिस्टन्स हे 3 युनिट्स इतकं आहे, म्हणजे मॉड ऑफ वाय कोऑर्डिनेट एवढं आहे. ते मॉड्युलस का, तर समजा -3 कोऑर्डिनेट असता तर डिस्टन्स सांगताना +3 सांगायचं आपल्याला. त्यामुळे हे जर या क्वाड्रंट मध्ये इथं कुठं असतील तर एखाद दुसरा कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथं तर दोघेही निगेटिव्ह असतात थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग हे डिस्टन्स आणि डिस्टन्स सांगताना -3 -4 सांगायचं आहे का आपल्याला? नाही, ते डिस्टन्स कायमच पॉझिटिव्ह असणार, म्हणून मॉड्युलस साइन घ्यायचं. तर व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते मॉड ऑफ वाय कोऑर्डिनेट आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स आडवा डिस्टन्स आहे ते मॉड ऑफ एक्स कोऑर्डिनेट एवढं असतं. हीच कन्सेप्ट इथे मी डायरेक्ट वापरलेली आहे. आता आपण पाहणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आपण जस्ट 10th स्टँडर्ड पर्यंतच्या डेफिनेशन जे आपल्या होत्या, साइन थिटा अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस, कॉस थिटा ऍडजसेंट अपॉन हायपोटेन्यूस, याच डेफिनेशन आता इन टर्म्स ऑफ एक्स वाय आणि आर आपण पाहणार आहोत. आता हे जे सर्कल आपण इथे ड्रॉ केले हे स्टँडर्ड सर्कल आहे. नंतर मी हा शब्द बदलून स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणणार आहे. आता फक्त स्टँडर्ड सर्कल. स्टँडर्ड सर्कल म्हणजे काय, तर ज्या सर्कलचा सेंटर ओरिजिन वरती असतो, त्या सर्कलचा सेंटर जो आहे तो ओरिजिन वर आहे, अशा सर्कल आणि रेडियस काही असेल त्याची, कितीही युनिट्स असेल, अशा सर्कलला स्टँडर्ड सर्कल असं म्हणतात. आणि स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे काय, तर सर्कल स्टँडर्डच असलं पाहिजे पण त्याची जी रेडियस आहे ती रेडियस 1 युनिट असली पाहिजे. म्हणजे आर ही रेडियस जेव्हा 1 युनिट असते तेव्हा त्या सर्कलला स्टँडर्ड युनिट सर्कल असं म्हणायचं. आता आपण फक्त स्टँडर्ड सर्कलचा विचार करू. आता बघा, हे आपण स्टँडर्ड सर्कल ड्रॉ केलेलं आहे. ऍक्च्युली ही प्रोसेस कशी तुम्हाला इथे मी आधीच काढून ठेवली त्यामुळे कदाचित लवकर समजणार नाही. ही प्रोसेस कशी आहे मी पुन्हा एकदा दाखवतो, लक्षात ठेवा. पहिल्यांदा एक स्टँडर्ड सर्कल ड्रॉ करून घ्यायचं. म्हणजे सर्कलचा सेंटर कुठे आहे सांगा, ऍट ओरिजिन. आता इथे एक अँगल ड्रॉ करायचा आपल्याला, एक अँगल थिटा. तो अँगल ड्रॉ करताना त्या अँगलचा इनिशियल आर्म अलोंग द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस असला पाहिजे. अँगल XOA असा ड्रॉ केला मी, तिथं आहे बघा अँगल XOA. तो अँगल थिटा रेडियन किंवा थिटा डिग्री इतका काही असेल, थिटा असेल तो अँगल आता थिटा आहे. रेडियन डिग्रीचा आपण विचार नंतर करू. थिटा सर्कलचा टर्मिनल अँगलचा टर्मिनल आर्म सर्कलला जिथे इंटरसेक्ट केलाय तो पॉइंट P. समजा तो पॉइंट P XY अननोन कोऑर्डिनेट्स आहेत, XY काही असतील कोऑर्डिनेट्स त्या पॉइंट P. मग या P मधून या एक्स ऍक्सिस वर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ड्रॉ PM परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस. मग आता मला सांगा, हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, आडवं डिस्टन्स, मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं, हे डिस्टन्स केवढं असतं, मॉड ऑफ एक्स कोऑर्डिनेट एवढं असतं. आता इथं मॉडची गरज नाही, फर्स्ट क्वाड्रंट आहे त्यामध्ये पॉझिटिव्ह असेल, त्यामुळे OM हे डिस्टन्स एक्स युनिट्स इतकं लिहिलं. उभं डिस्टन्स व्हर्टिकल डिस्टन्स हे नेहमी वाय कोऑर्डिनेट एवढं असतं, म्हणून PM हे डिस्टन्स किती असणार सांगा, y युनिट्स असणार. आणि सर्कलची रेडियस आपल्या काय सांगा, r युनिट्स आहे. ही फिगर मी इथं काढलेली. काय काय स्टेप्स केल्या त्यात लक्षात आलं का बघा तुम्हाला. आता इथून पुढे जे मी काही बोर्डवर तर लिहित येईल हा सगळा पार्ट तुम्हाला वहीत आहे तसा लिहायचा आहे. ही फिगर काढायची आहे, वरती असं हेडिंग लिहायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ही फिगर मी हा पार्ट रब करणार आहे आणि इथून जे काही लिहित येईल ते तुम्हाला आहे तसं वहीत लिहून घ्यायचं आहे. लक्षात आलं? ओके, नाउ लेट्स कंटिन्यू. मी जे आता इथे बोर्डवर लिहितोय हा सगळ्याचा सगळा पार्ट आहे तसा वहीत लिहून ठेवायचा आहे. Consider a standard circle. स्टँडर्ड सर्कलचा अर्थ सर्कलचा सेंटर कुठे असला पाहिजे, ओरिजिन वर असला पाहिजे, याला स्टँडर्ड सर्कल.
consider a standard circle with radius r units. Consider a standard circle with radius r units. Let angle XOA, बघा फिगर मध्ये angle XOA, let angle XOA be in standard position. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे काय सांगा, अँगलचा व्हर्टेक्स कुठे असला पाहिजे, ओरिजिन इनिशियल आर्म अलोंग द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. हे आपण मागच्या लेसन मध्ये सगळं शिकलो. लेट अँगल XOA बी इन स्टँडर्ड पोझिशन such that measure angle XOA equals theta. आता याचा जो टर्मिनल आर्म आहे अँगलचा तो म्हणजे रे OA. द टर्मिनल आर्म ब्रॅकेट मध्ये आपण त्याला रे OA असं म्हटलं तरी चालेल. टर्मिनल आर्म म्हणजे रे OA इंटरसेक्ट्स terminal arm ray OA intersects the circle at point P bracket मध्ये XY. The terminal arm intersects the circle at point P XY. Next slide. Draw PM perpendicular x-axis. Draw PM perpendicular x-axis. Therefore, length OM, बघा OM हे horizontal distance आहे. Horizontal distance म्हणजे mod of x coordinate किंवा तात्पुरता x coordinate आणि vertical distance म्हणजे y coordinate त्या point P. तर length OM equals x units and length PM हे horizontal OM आणि length PM म्हणायचे. तर length PM is equal to y units. horizontal distance म्हणजे OM हे केवढं असतं तर त्या x कोऑर्डिनेट एवढं असतं आणि जे वर्टिकल डिस्टन्स असतं ते एवढं असतं y कोऑर्डिनेट एवढं. आपण मगाशी मी पॉइंट P3-4 साठी दाखवलं किंवा 4-3 जो काय असेल त्यासाठी हे यासाठीच ते सांगत होतो मी तुम्हाला हे कळावं म्हणून. पुन्हा ते मागचं परत पहा. PM इक्वल्स y युनिट्स. आता आपल्याला सर्कलची रेडियस किती आहे तर इथे बघा रेडियस r. मग आता OP ही झाली सर्कलची रेडियस. ऑल्सो लेंथ OP इक्वल्स r units. लेंथ OP इक्वल्स r units. आता मला सांगा या थीटा करता याच्या पुढे हा एवढा जो पार्ट आहे ना हा तुम्हाला सारखा नंतर लिहावा लागणार आहे. थोडेफार स्लाइड चेंजेस करायचे असतात आणि लिहून तुम्हाला हे पार्ट होऊन जातं. कंटाळा येतो नंतर या पार्टचा. सारखं लिहावं लागतं आपल्याला आणि मग तुमची ट्रिग्नोमेट्री परफेक्ट व्हायला लागते. बघा हा जो अँगल थीटा आहे म्हणजे ट्रायंगल OMP मध्ये आपण जर पाहिलं ट्रायंगल OMP मध्ये तर हा आपण जरा थोडंसं 10वीतला पार्ट आठवूया. हे बघा एखादा राईट अँगल ट्रायंगल मी इथे काढलाय. ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके. अँगल B 90 डिग्री आहे. 90 डिग्रीच्या समोर असतो त्याला आपण काय म्हणतो हायपोटेनस. त्यामुळे आता अँगल C करता अपोजिट साइड कोणती AB आणि C करता ऍडजस्टंट साइड कोणती तर BC. अँगल A करता अपोजिट साइड कोणती तर BC आणि अँगल A करता ऍडजस्टंट साइड कोणती AB. हे आपल्याला 10वीतच आपण 9वी-10वीत हा पार्ट आपण पाहिलेला आहे. हेच इथं पुढे आपल्याला याच्यात वापरायचं आहे. लक्षात आलं. मग आता मला सांगा त्या फिगर मध्ये थीटा करता अपोजिट साइड काय सांगा. थीटा करता अपोजिट साइड तर PM आहे PM आणि PM डिस्टन्स किती आहे तर ते y युनिट्स आहे आणि थीटा करता ऍडजस्टंट साइड कोण आहे तर OM आहे OM आणि OM हे डिस्टन्स किती आहे सांगा x युनिट्स आहे आणि त्या ट्रायंगलचा OMP चा हायपोटेनस कोण आहे तर OP आहे आणि OP किती आहे सांगा R आहे. ओके. नाउ लेट्स कंटिन्यू. बाय
definition of trigonometric ratios. By definition of trigonometric ratios, sin theta, सांगा sin theta ची डेफिनेशन काय? sin theta opposite upon hypotenuse. आता बघा opposite म्हणजे y upon r. आपण 10वी पर्यंत कसं म्हणायचं? sin theta pm upon op. तीच फक्त आपण आता इन टर्म्स ऑफ x y आणि r अशी डेफिनेशन पाहणार आहोत. So sin theta opposite upon hypotenuse, cos theta adjacent upon hypotenuse. Adjacent म्हणजे x, hypotenuse म्हणजे r. Hypotenuse म्हणजे r. Tan theta opposite upon adjacent, y upon x. Tan theta. Cot theta adjacent upon opposite, x upon y. ऐसे रेसिप्रोकल है. Sin cos tan cot sec. Sec theta hypotenuse upon adjacent, hypotenuse r adjacent x किंवा याचा रेसिप्रोकल करायचा. आणि शेवटी कोसेक थिटा hypotenuse upon opposite, r upon y. म्हणजे इथून पुढे आपण sin theta y upon r म्हणायचं, cos theta x upon r, आणि दोनच पाठ करायचे, बाकीचे पाठ करायचे नसतात. तुम्हाला 10वी पासून सांगत आलोय मी, फक्त 2 पाठ करायचे. या दोघांचं डिव्हिजन म्हणजे tan असतं, यालाच रेसिप्रोकल आहे. फक्त या 2 डेफिनेशन्स लर्न करायच्या. आता फार महत्त्वाचा भाग सांगणार आहे, तो नीट ऐकायचा. आपण हा सगळा पार्ट नंतर स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये करणार आहोत. स्टँडर्ड युनिट सर्कल. आता काय प्रकार आहे स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे? तर ज्या सर्कलची रेडियस 1 युनिट असते त्या सर्कलला, आणि अर्थात ते स्टँडर्ड असलं पाहिजे, म्हणजे सेंटर ओरिजिन वर असलाच पाहिजे, शिवाय रेडियस 1 युनिट असली पाहिजे. मग मला विचार करून सांगा, जर का या सर्कलची रेडियस 1 युनिट असती तर आपल्याला या सगळ्या डेफिनेशन, एस्पेशली या दोनच सांगा, बाकीच्या कुठल्या त्या 2 डेफिनेशनचं काय झालं असं सांगा. चला, sin theta इक्वल्स y upon r, आणि r म्हणजे 1 आहे रेडियस. थोडक्यात sin theta इक्वल्स y upon 1 म्हणजे y, आणि cos theta इक्वल्स x upon r, x upon 1 म्हणजेच x. लक्षात ठेवा, x आणि y हे काय आहेत सांगा? x आणि y हे त्या पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स आहेत, हे लक्षात ठेवा. इथून पुढे sin थीटा म्हणजे y, cos थीटा म्हणजे x, cos थीटा इक्वल्स x, sin थीटा इक्वल्स y. आता हळूहळू हे विसरून जायचं थोड्या वेळेसाठी की sin थीटा अपोजिट अपॉन हायपोटेनस, हे विसरून जायचं. sin थीटा म्हणजे y, cos थीटा म्हणजे, मी तेच सांगतोय, sin थीटा अपोजिट अपॉन हायपोटेनसच आहे बघा, अपोजिट अपॉन हायपोटेनस. पण इथून पुढे आपण सर्कलची रेडियस कायम 1 युनिट घेणार आहोत. त्यामुळे डेफिनेशन काय येईल सांगा? sin थीटा y अपॉन r म्हणजे y अपॉन 1 म्हणजे y, sin थीटा इक्वल्स y, cos थीटा इक्वल्स x. खूप सोपं. मग मला सांगा, sin आणि cos चे डिव्हिजन केले की tan मिळणारच आहे की तुम्हाला? बघा, sin अपॉन cos म्हणजे y अपॉन x tan, त्यात काही बदल होणार नाही. तसंच cot x अपॉन y, sec थीटा 1 अपॉन, आता मला सांगा cos थीटा जर x असेल तर sec थीटा काय असेल? 1 अपॉन x. त्याचा रेसिप्रोकल नाही का cos चा? 1 अपॉन x. बघावं पण लागत नाही केलं. sin थीटा म्हणजे y असेल तर cosec थीटा काय असेल? अर्थात 1 अपॉन y. r म्हणजे 1 अपॉन y. त्यामुळे फक्त ह्या 2 पार्ट, हे 2 त्यातले टर्म्स लर्न करा. sin थीटा इक्वल्स y, y म्हणजे y कोऑर्डिनेट, आणि cos थीटा इक्वल्स x, x म्हणजे x कोऑर्डिनेट. लक्षात आलं? हा सगळ्याचा सगळा पार्ट पहिल्यांदा आहे तसा वहीत लिहून ठेवायचा. आधी फिगर काढून घ्यायची, वरती हेडिंग मगाशी मी आता बोर्ड रब केलं होतं, तर सुरुवातीला हेडिंग असेल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, त्यानंतर ही फिगर ड्रॉ करायची, आणि मी जसं कन्सिडर वगैरे जे बोर्डवर जेवढं लिहिलंय ते आहे तसं वहीत लिहून काढायचं. हे जे आहे ते आहे तसं नोटबुकमध्ये आपल्या लिहून काढायचं. लक्षात आलं सगळ्यांना? ओके, कंटिन्यू. काय हेडिंग लिहिले बघा आपण? ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ क्वाड्रंटल अँगल्स. आता क्वाड्रंटल अँगल्स म्हणजे काय
यासाठी आपल्याला मागचा चॅप्टर पुन्हा रिवाइज केला पाहिजे. क्वाड्रंटल अँगलचा अर्थ असा होता, मी स्टँडर्ड अँगल, क्वाड्रंटल अँगल असे टाइप्स ऑफ अँगल एक्सप्लेन केलेले आहेत. क्वाड्रंटल अँगल म्हणजे काय असतात, तर इनिशियल आर्म अलॉंग द पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, वर्टेक्स ॲट ओरिजिन अँड टर्मिनल आर्म आयदर ऑन एक्स और वाय ॲक्सिस. हे जे अँगल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, क्वाड्रंटल अँगल्स. मग यामध्ये 0 डिग्रीचा अँगल येतो, 90 डिग्रीचा अँगल येतो, 180, 270, सो ऑन सो ऑन सो ऑन. हे जे अँगल्स आहेत इथं दाखवलेले डॅश 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 असे इन्फिनिटी पर्यंत आपण जाऊ शकतो. हे सगळे अँगल्स जे आहेत ते क्वाड्रंटल अँगल्स आहेत आणि ह्याचे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बघायचे आहेत. म्हणजे काय बघायचं आहे, तर फॉर एक्झाम्पल पहिला अँगल मी 0 डिग्री घेतला, तर साइन 0 काय आहे, कॉस 0 किती आहे, टॅन 0 किती आहे, सेक 0 किती आहे, कोसेक 0 किती आहे, कॉट 0 किती आहे, वगैरे वगैरे 6च्या 6 रेशोज आपल्याला प्रत्येक अँगल करता कॅल्क्युलेट करायचे. त्यामुळे आता नेक्स्ट हेडिंग तुमचा, आता मगाशी जो पार्ट सांगितला तो लिहून झाल्यानंतर असं हेडिंग लिहायचं. ह्याच्यात सुरुवातीला फार लिहावं लागतं या चॅप्टरमध्ये सुरुवातीला, आणि त्याची एकदा सवय झाली ना की तुम्हाला मग ते लिहिणं तुम्ही बंद करायचं. बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ क्वाड्रंटल अँगल्स, ते अँगल्स मी इथे लिहून दाखवले. आता ऍक्च्युली ही फिगर काय आहे कळण्यासाठी इथं पुन्हा रफर बघा, लक्ष द्या. एक स्टँडर्ड युनिट सर्कल ड्रॉ केले. स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणजे रेडियस किती आहे, 1 युनिट. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस त्यामध्ये ड्रॉ केला. इथं तुमचा ओरिजिन. आता मी अँगल कसा ड्रॉ करतो बघा, अँगल एक्स ओ, मगाशी इथं ए असं घेतलं होतं मगाशी याच्या आधी, तसाच अँगल एक्स ओ ए, हे बघा त्याचा टर्मिनल आर्म जो आहे तो इथं आहे, दिसला का, ए पॉइंट इथे कडेला. हा तुमचा अँगल एक्स ओ ए आहे. सांगा इथं रोटेशन काही आहे का, दाखवलंय का, मी तुम्हाला मागे असं दाखवलं आठवतंय, इनिशियल आर्म त्याच्यावरच जर टर्मिनल आर्म आला असेल आणि जर नो अमाऊंट ऑफ रोटेशन काही नाही दाखवलं तर हा अँगल किती डिग्रीचा असतो, तर तो 0 डिग्रीचा असतो. आणि तेच जर मी असं दाखवलं असतं तर हा अँगल किती डिग्रीचा असता, 360 डिग्रीचा असता. आणि यासाठी तो आपल्याला पहिला लेसन तो यावा लागतो, अँगल्स अँड मेजरमेंट्स. ओके, मग आता इथे मी रोटेशन काही दाखवलेलं नाहीये, म्हणजे हा अँगल किती डिग्री झाला सांगा, 0 डिग्रीचा झाला. आता तो ओए आर्म ज्यावेळी मी इथं काढला होता मागं, ज्यावेळी इनिशियल आर्म टर्मिनल आर्म ओए इथं दाखवला होता, त्यावेळी तो सर्कलला जिथे इंटरसेक्ट केला त्याला आपण पी नाव दिलं होतं आणि त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय होते. मग तसा आता अँगल एक्स ओ ए ज्यावेळी सर्कलला इंटरसेक्ट केला तो पॉइंट काय सांगा, हा पॉइंट काय सांगा, पी पॉइंट आहे, ज्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला लिहायचे. आता साधी गोष्ट आहे, एक्स ऍक्सिस वर एखादा पॉइंट असेल, एक्स ऍक्सिस वर, तर त्याचा नेहमी वाय कोऑर्डिनेट काय असतो सांगा, 0 असतो. when a point lies on x axis its y coordinate is 0. आता राहिला प्रश्न एक्स कोऑर्डिनेटचा. मला सांगा सर्कलची रेडियस किती आहे सांगा, 1 युनिट. म्हणजे ओपी हे डिस्टन्स किती आहे, ओपी हे डिस्टन्स किती आहे, 1. आणि मग ओपी डिस्टन्स 1 असेल तर या पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स काय असले पाहिजे, अर्थात 1 0. आणि हे डिस्टन्स 1 युनिट आहे, त्यामुळे हा एक्स कोऑर्डिनेट काय असला पाहिजे, 1 असला पाहिजे, आणि वाय कोऑर्डिनेट काय असला पाहिजे, 0. ही मी तिथं फिगर ड्रॉ केलेली आहे, लक्षात आलं का बघा ते. आणि याच्या खाली फक्त एक्स वाय, कारण आपण सगळ्या डेफिनेशन इन टर्म्स ऑफ काय लर्न करणार आहोत, एक्स आणि वाय, म्हणून त्या खाली एक्स आणि वाय लिहिले. लक्षात आलं. मग आता तुम्ही काय कराल सांगा, यानंतर हे हेडिंग देऊन घ्यायचं, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ क्वाड्रंटल अँगल्स, 0 डिग्री 90 डिग्री वगैरे जे काय असेल ते, आणि खाली फिगर ड्रॉ करून घ्यायची. ओके, आता मी जे बोर्डवर लिहितोय हे आहे तसं लिहायला सुरू करायचं. ओके, फर्स्ट नंबर आधी टाकायचा, फर्स्ट नंबर, आणि हेडिंग असं लिहायचं. हे मेन हेडिंग आहे. याच्या खाली ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 0 डिग्री असं हेडिंग लिहायचं, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 0 डिग्री. आणि मग लिहायला सुरुवात करायची. कन्सिडर अ स्टँडर्ड युनिट सर्कल. शब्द बघा, युनिट आहे, स्टँडर्ड युनिट सर्कल. Let angle XOA be in standard position such that measure angle XOA equals 0 डिग्री. फक्त मी इथं रेड पेन का लिहितोय, तर यानंतर या सगळ्यांमध्ये चेंजेस काय काय करायचे, तर फक्त मी रेड पेन लिहिलेला पार्ट आहे तिथं चेंज, बाकी सगळं आहे तसं लिहून काढायचं आहे तसं. टर्मिनल आर्म इंटरसेक्ट्स द सर्कल ॲट
ह्याच्या पुढचा पार्ट आता अँगल एक्स. आता टर्मिनल आर्म तुमचा सर्कलला कुठे इंटरसेक्ट केला तर बघ द टर्मिनल आर्म म्हणजेच रे ओ ए आपला इंटरसेक्ट्स द सर्कल at point P ब्रॅकेट मध्ये 1 0. हे फक्त इथून पुढे चेंज होत राहणार आहे, बाकी सगळं सेम. टर्मिनल आर्म इंटरसेक्ट्स द सर्कल ॲट पॉइंट P 1 0. ठीक आहे. बाय डेफिनेशन ऑफ TR ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज. सांगा काय डेफिनेशन आहे आपली साइन थीटा. आता थीटाच्या जागी आपला अँगल काय आहे सांगा. थीटाच्या जागी अँगल काय तर 0. साइन 0 साइन थीटा म्हणजे काय मगाशी काय सांगितलं होतं साइन थीटा y कॉस थीटा x असं पाठ करा. साइन थीटा म्हणजे y कोऑर्डिनेट. y कोऑर्डिनेट मला सांगा या दोघांमध्ये y कोऑर्डिनेट कोण आहे सांगा. या दोघांमध्ये x आणि y कोऑर्डिनेट असतो. y कोऑर्डिनेट काय तर 0. ठीक आहे. नेक्स्ट कॉस थीटा. आता थीटा आपल्याकडे कोण आहे सांगा. थीटा म्हणजे 0 डिग्री आहे. कॉस 0 सांगा. कॉसला काय मगाशी सांगितलं होतं मी तो मागचा बघा याचा पार्ट. साइन थीटा इक्वल्स y कॉस थीटा इक्वल्स x. x म्हणजे x कोऑर्डिनेट. आता साइन कॉसचं डिव्हिजन म्हणजे टॅन. साइन आणि कॉसचं आता मी एकाच कलर मध्ये लिहितो. साइन आणि कॉसचं डिव्हिजन म्हणजे टॅन. सांगा टॅन 0 लिहायचंय मला टॅन. मग साइन अपॉन कॉस लिहायला पाहिजे. मग साइन अपॉन कॉस म्हणजे 0 अपॉन 1. 0 डिवाइडेड बाय 1 चा आन्सर 0 च येणार आहे. आता इकडे कॉट 0 डिग्री. कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन म्हणजे 1 अपॉन 0. आणि सांगा 1 अपॉन 0 काय असतं सांगा. 1 डिवाइडेड बाय 0 डिनॉमिनेटर मध्ये 0 आलं. नॉट डिफाइंड. कॉट 0 नॉट डिफाइंड. कॉट 0 नॉट डिफाइंड. आता साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. आता सेक 0 म्हणजे या 1 चा रेसिप्रोकल. तर 1 चा रेसिप्रोकल तो 1च असणार आहे. तर मग सेक 0 1. आता शेवटी कोसेक 0 म्हणजे या 0 चा रेसिप्रोकल. मुळात 0 म्हणजे 0 अपॉन 1. 0 म्हणजे काय तर 0 अपॉन 1. तर त्याचा रेसिप्रोकल काय तर 1 अपॉन 0. 1 अपॉन 0 म्हणजेच काय सांगा नॉट डिफाइंड. डिनॉमिनेटर मध्ये 0 आलं ना त्यामुळे नॉट डिफाइंड. बघा तुम्हाला आठवतंय का 10वीत आपण कित्येक वेळा वापरलंय नवीन. साइन 0 0 कॉस 0 1 टॅन 0 0 हे नॉट डिफाइंड हे आपण वापरलेलं आहे. हे कसं आहे त्याचे थोडक्यात हे प्रूफ आहे. म्हणजे आता मी तुम्हाला काय दाखवलं सांगा याच्यामध्ये तर 0 डिग्रीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कसे येतात. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती काय हे दोन बघा. त्यासाठी मागे जे मी दाखवलं तुम्हाला ह्याच्या आधी आपण जे पाहिलं साइन थीटा इक्वल्स y कॉस थीटा इक्वल्स x हे चांगलं पाठ करा. कॉस थीटा x साइन थीटा y आणि x y हे काय सांगा x आणि y तर त्या पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स आहेत. मग तिथं मी हेच करतोय बघा. पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स मिळाले मला काय येतं हे डिस्टन्स वरनं x ऍक्सिस वरचा पॉइंट आहे म्हणून y कोऑर्डिनेट 0. इतके बेसिक्स आपल्याला यायला पाहिजे. तर पॉइंट P चे एकदा कोऑर्डिनेट्स मिळाले की तुम्हाला सगळे TR मिळायला चालू होतात. हे आहे तसं पहिल्यांदा 0 डिग्रीचं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचं. बघा साइन 0 कॉस 0 टॅन 0 कॉट 0 सेक 0 कोसेक 0 च्या व्हॅल्यूज कशा आल्या मी तुम्हाला याच्यात दाखवतो. आता यानंतर जे चेंजेस करायचा जो पार्ट आहे तो मी आता तुम्हाला ह्याच्यात समजून सांगतो. एका फिगर मध्ये कुठलाही समजून दाखवतो. लक्षात आलं. बघा सगळ्यात पहिली गोष्ट आता सेकंड नंबर तो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ TR ऑफ समजा आता 90 डिग्री सुरू आहे. TR ऑफ काय बघा चेंज केलं मी इथं 90 डिग्री. 90 डिग्रीचे TR करायचं. मग आता मला सांगा 90 डिग्रीचे TR जर असतील तर आता इथले चेंजेस दाखवतो तुम्हाला. हे बघा ओके. पहिल्यांदा फिगर कडे आपण जाऊया. अँगल हे बघा XOA हा आपला आता 90 डिग्रीचा अँगल आहे. म्हणजे इथं पॉइंट आला एक ते वरती वाढवून घ्या.
हा ए इथं आला, अँगल तुमचा आता थिटा काय झाला सांगा, हा 90 डिग्री झाला का बघा. टर्मिनल आर्म सर्कलला जिथे इंटरसेक्ट केला तो पॉइंट काय सांगा, पी. आता साधी गोष्ट आहे, पॉइंट पी जर वाय ऍक्सिस वर असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार सांगा, 0. आणि सर्कलची रेडियस 1 युनिट आहे की नाही, 1 युनिट. हे उभं डिस्टन्स आहे की नाही, उभं डिस्टन्स. म्हणजे पॉइंट हे डिस्टन्स 1 आहे का सांगा, तर ती सर्कलची रेडियस आहे, स्टँडर्ड युनिट सर्कल आहे. मग ही जर रेडियस 1 असेल तर पॉइंट टी चा वाय कोऑर्डिनेट काय असलं पाहिजे, अर्थात 1 असला पाहिजे. म्हणजे पॉइंट टी चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला 0 1 मिळाले. मग आता इथे लिहिताना ही फिगर झाली तुमची. आता लिहिताना बदल काय बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ 90 डिग्री. कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल. काही बदल नाही. लेट अँगल XOA be in standard position such that measure angle XOA equals 90 degree. Measure angle XOA equals 90 degree. The terminal arm intersects the circle at point P. बघा बरं तिथे at point P 0 1. म्हणजे हा झाला तुमचा x कोऑर्डिनेट, हा झाला तुमचा y कोऑर्डिनेट. बाय डेफिनेशन ऑफ टी आर. बस आता इथे बदल कसे होतात बघ. बाय डेफिनेशन ऑफ टी आर सांगा, साइन 90. आता थीटा आपला 90 झाला ना, साइन 90. साइन करता काय बघतो आपण, तर y कोऑर्डिनेट बघतो. साइन थीटा म्हणजे y, कॉस थीटा म्हणजे x. एवढंच पाठ करा. साइन थीटा आपला थीटा आता किती आहे, 90 आहे. साइन थीटा म्हणजे y. सांगा, साइन थीटा म्हणजे y म्हणजे साइन 90 किती आहे बघा, y कोऑर्डिनेट म्हणजे 1. कॉस 90 म्हणजे x कोऑर्डिनेट, कॉस 90 किती आहे बघा, 0. tan 90 मला सांगा, 1 tan म्हणजे काय असतं, तर साइन अपॉन कॉस. मग 1 अपॉन 0, 1 डिवायडेड बाय 0, नॉट डिफाइंड. नॉट डिफाइंडला मी तात्पुरतं एनडी असं लिहितोय, नॉट डिफाइंड. ओके. आता इथं कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन म्हणजे 0 अपॉन 1, कॉस अपॉन साइन म्हणजे 0 अपॉन 1, 0 अपॉन 1 म्हणजे 0. आता सेक 9 इथं 90 लिहायचं राहिलं. हा, सेक 90 सांगा, सेक 90 म्हणजे कॉस 90 चा रेसिप्रोकल म्हणजे 0 चा रेसिप्रोकल. आता सांगितलं मी 0 म्हणजेच 0 अपॉन 1. आता याचा रेसिप्रोकल किती येणार सांगा, या टर्मचा रेसिप्रोकल किती येणार सांगायचं, तर 1 अपॉन 0 येणार त्याचा रेसिप्रोकल. नॉट डिफाइंड. 0 चा रेसिप्रोकल डिफाइन होत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे इथं सेक 90 ला काय लिहायचं, नॉट डिफाइंड. पुढे आता कोसेक 90 पाहिजे आपल्याला. कोसेक 90 चेंजेस फक्त कुठे होतात बघा. कोसेक 90 म्हणजे साइन 90 चा रेसिप्रोकल म्हणजे 1 चा रेसिप्रोकल, अर्थात तो 1 असणार. बस यानुसार तुम्हाला हे इथून पुढे लिहित जायचं आहे. हे असे 0 डिग्री पासून साधारण तुम्ही हे कितीही म्हणजे लिहायचा कंटाळा आला तरी हे एक 540 पर्यंत तरी तुम्ही किमान हे असं कंटिन्यू करायचं. 540 यात तुम्हाला नंतर काय करणार माहिती का, लिहून झाल्यानंतर की हा फार महत्वाचा पार्ट आहे पुढच्या गोष्टी करण्यासाठी. हे जर सगळं केलं तर लवकर करणार आहे. 0 डिग्रीचे टीआर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आणि 360 डिग्रीचे टीआर हे एक सारखे आहेत. हे तुम्हाला नंतर जाणवेल आणि ते पाहायचे पण आहे तुम्ही नंतर 90 डिग्रीचे टीआर आणि 450 डिग्रीचे टीआर हे एक सारखे आहेत हे तुम्हाला कळेल. तसेच 180 आणि 540 चे अरे ते को टर्मिनल अँगल्स आहेत आणि त्यांचे टीआर सेम असतात. हे जर का याच्यात आत्ता इथं तुम्हाला कळलं तर पुढची ट्रिग्नोमेट्री तुम्हाला सोपी जाणार आहे. यासाठी हे भक्कम म्हणजे मला मान्य आहे हे सारखं सारखं लिहायला कंटाळा येतो, पण कंटाळा न करता भरपूर वेळ आहे तुम्हाला आता रिकाम्या, तर कंटाळा न करता हे सगळं लिहून काढायचं. आता मी तुम्हाला 0 डिग्रीचं एकदा व्यवस्थित लिहून दाखवलं, 90 डिग्रीचं त्यातच ऍडजस्ट करून दाखवलं. आता फक्त मी फिगर मध्ये काय चेंजेस करणार आहे या फिगर मध्ये, तर 180 डिग्री करता पॉइंट टी कुठे येतो, 270 करता कुठे येतो, बस तेवढं दाखवणार आहे, बाकी काही नाही. ओके. आता आपण समजा हा तुमचं 90 डिग्रीचं झालंय. ओके. तर आपण पुढे जाणार आहोत. समजा आता हेडिंग बदलून टीआर ऑफ काय करणार आहोत, 180 डिग्री. आता 180 डिग्रीचा अँगल कसा असतो तुम्हाला माहिती आहे, नेहमीच सारखे सुरुवात होईल. कन्सिडर स्टँडर्ड युनिट सर्कल.
Let angle XOA be in standard position such that measure angle XOA equals 180 degree. हे लिहिताना एवढे चेंजेस करायचे. आता मला सांगा 180 डिग्रीचा अँगल म्हणजे बघा असा येणार आहे, बरोबर. हा तुमचा अँगल XOA, हा अँगल XOA सच दॅट हा तुमचा अँगल काय झाला सांगा आता 180 डिग्रीचा आला. टर्मिनल आर्म इंटरसेक्ट द सर्कल ऍट पॉइंट P. तर मला सांगा पॉइंट P कोणत्या ऍक्सिस वर आहे? एक्स ऍक्सिस वर आहे. मग त्याचा y कोऑर्डिनेट काय असणार? अर्थात 0 असणार. मग त्याचा y कोऑर्डिनेट 0. आता x कोऑर्डिनेट मला सांगा, ह्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, ह्याला म्हणतो निगेटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. हेही मी तुम्हाला मागच्या चॅप्टर मध्ये सगळं शिकवलेलं. मग मला सांगा सर्कलची रेडियस जरी 1 युनिट असली तरी हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट हा नंबर लाईन वरती -1 असणार, लक्षात ठेवा -1. त्यामुळे पॉइंट P चे कोऑर्डिनेट्स काय झाले तर -1 0 झाले, -1 0. बस आता हा तुमचा x कोऑर्डिनेट आहे, हा तुमचा y कोऑर्डिनेट आहे. sin 180 म्हणजे y कोऑर्डिनेट, cos 180 म्हणजे x कोऑर्डिनेट. आणि त्यानुसार राहिलेले sin cos tan हे असे पुढे कंटिन्यू करत राहायचं. फार सोपं आहे. तेच करायचं आपल्याला सारखं. ओके. आता नेक्स्ट ज्यावेळी तुमचा 270 येईल, 270 त्यावेळी बघा अँगल XOA हा झाला 270 डिग्री. इथं असा आहे बघा, हा अँगल झाला 270 डिग्रीचा. टर्मिनल आर्म इंटरसेक्ट सर्कल ऍट पॉइंट P. बाकी सगळं आहे तसं लिहून काढायचं आहे. फक्त त्या P चे कोऑर्डिनेट्स बदलतात. ते P चे कोऑर्डिनेट्स बदलले की इथल्या व्हॅल्यूज बदलायला चालू होतात. बाकी सगळं सेम. मला सांगा y ऍक्सिस वरचा पॉइंट आहे, अर्थात x कोऑर्डिनेट 0. आता हे डिस्टन्स 1 युनिट आहे, डिस्टन्स 1 युनिट आहे, पण तो y कोऑर्डिनेट जो आहे ना तो निगेटिव्ह डिरेक्शनला, म्हणजे y कोऑर्डिनेट तुमचा निगेटिव्ह असणार. तो 0 y ऍक्सिस वर निगेटिव्ह डिरेक्शन मधला तो पॉइंट आहे. त्यामुळे 0 -1 हे त्याचे कोऑर्डिनेट्स असतील. आणि त्यानुसार तुमच्याकडे इकडे इथं 0 -1 लिहून sin थिटा म्हणजे y कोऑर्डिनेट, cos थिटा म्हणजे x कोऑर्डिनेट, आणि तिथनं पुढे सुरू करायचं. त्याच्यानंतर पाहणार होता आपण 360 डिग्रीचे TR. मग 360 च्या वेळेस बघा तुमचा टर्मिनल आर्म पुन्हा इथे येणार आहे, म्हणजे इथंच येणार परत. हे बघा अँगल XOA. मग टर्मिनल आर्म जिथे इंटरसेक्ट केला तो आपला पॉइंट P, एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट आहे म्हणून y कोऑर्डिनेट 0. आणि हे डिस्टन्स 1 युनिट आहे आणि पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस आहे म्हणजे 1 0. म्हणजे जे 0 डिग्रीचे TR आले होते आपले 0 डिग्रीचे, तेच सगळे आता कशाला येणार सांगा 360 डिग्री. कारण शेवटी पॉइंट P च्या कोऑर्डिनेट्स वरनं सगळे TR जातात. म्हणजे हा तुमचा x कोऑर्डिनेट आहे, हा तुमचा y कोऑर्डिनेट आहे. मग आता बघा sin 360 म्हणजे y कोऑर्डिनेट, cos 360 म्हणजे x कोऑर्डिनेट, tan 360 sin अपॉन cos. यानुसार पुढे कंटिन्यू करायचं. पुढच्या 450 डिग्रीला कसं येणार सांगा. एक तुमचं रोटेशन कंप्लीट झालं आणि आता परत तुम्ही इथे येणार. म्हणजे टर्मिनल आर्म बघा एक रोटेशन कंप्लीट करून 90 डिग्री वर म्हणजे 450. टर्मिनल आर्म इथे येणार P. बघा y ऍक्सिस वरचा पॉइंट आहे, x कोऑर्डिनेट 0 आणि पॉझिटिव्ह डिरेक्शन आहे त्यामुळे 1. हे डिस्टन्स रेडियस 1 आहे, डोक्यात ठेवा सारखं, रेडियस 1. बस तेच असं सारखं फिरत राहणार आहे. 450 आता 540 ला तुम्ही इथे येणार परत, म्हणजे मगाशी झालेच होते. कुठे झाले ते सांगा ते, तर त्या 180 ला झाले होते. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं होतं 0 डिग्री 360 डिग्रीचे TR सेम, 90 डिग्री 450 से TR सेम, 180 आणि 540 से TR सेम. तर या प्रकारे तुम्ही क्वाड्रंटल अँगलचे TR 0 डिग्री पासून 540 डिग्री पर्यंत सगळेच्या सगळे वहीमध्ये लिहून काढायचे. कंटाळा न करता वहीमध्ये लिहून काढायचे. कारण मी ते तुम्हाला नंतर बऱ्याचदा सारखं मागे जाऊन ते बघायला होणार. पुढे तुम्हाला व्हॅल्यूज येणार आहेत sin 540. मग तुम्हाला ते डायरेक्ट कशी काढायची तेही शिकवणार आहे. पण त्याआधी तुमच्या वहीत हा सगळा पार्ट काय असला पाहिजे, तयार असला पाहिजे. ओके.